गोकुळातील दिवस नेहमीच आनंदाचा असायचा. गायींचा आवाज, बासरीचे सूर आणि कृष्णाच्या नटखटपणाने भरलेला. पण त्या दिवशी यशोदेला काहीतरी वेगळं जाणवत होतं. कृष्णा तिच्या मांडीवर खेळत होता, तिचे गाल ओढत होता, तिच्या गळ्यात हात टाकून हसत होता. पण आईच्या मनात एक क्षणभरासाठी प्रश्न उठला. हा मुलगा एवढा वेगळा का आहे? एवढं दिव्य तेज त्याच्या चेहऱ्यावर का आहे? त्या क्षणी एक घटना घडणार होती, जी यशोदेच्या आयुष्याला, गोकुळाला आणि या पृथ्वीला कायमचं बदलून टाकणार होती. आज ती आई जाणणार होती, तिच्या मांडीवर बसलेला मुलगा फक्त तिचा बाळ नसून या संपूर्ण विश्वाचा अधिपती आहे. त्या दिवशी कृष्णा बाहेर खेळत होता. धूळ, माती, पानं सगळ्या वस्तूंसोबत त्याचा खेळ सुरू होता. गोपाल मुले त्याच्यासोबत पळत, धावत, हसत होती. अचानक मुलांपैकी एक धावत यशोदेजवळ आला. आई यशोदा, तुझा कान्हा, तुझा बाळ माती खातोय. यशोदेचं हृदय धडधडलं. ती ताबडतोब कृष्णापाशी गेली. तो निष्पापपणे बसलेला, डोळ्यात चंद्राच्या चमकासारखं निरागस तेज. कृष्णा, सांग, माती खाल्लीस का? कृष्णा स्मित करत म्हणाला, नाही आई, मी नाही खाल्ली. यशोदेच्या मनात क्षणभर वेदना उमटली. माझं बाळ खोट का बोलतंय? तिने त्याला धरून म्हणलं, तोंड उघड कान्हा. कृष्णाने जरा खट्याळपणे तोंड उघडलं आणि त्या क्षणी यशोदेचा श्वास अडला. त्या छोट्याशा तोंडात दिसू लागलं तायांनी भरलेलं आकाश, तेजस्वी आकाशगंगा फिरताना. ग्रह, तारे, चंद्र सर्व आपल्या कक्षेत. समुद्रांच्या लाटा, पर्वतांची उंची, वनश्री, पृथ्वीवरील प्रत्येक जीव. ऋषी मुनींचे तप, देवांचे लोक, अग्नी, वायू, जल यांच्या शक्ती, जन्ममरणचक्र, काळः भूत, भविष्य, वर्तमान. यशोदेच्या डोळ्यात तिचं स्वतःचं घर दिसलं. तिचं अंगण, तिची गाई, तिचे लोक आणि तिचीच मांडीवर बसलेली ती, आणि तिच्या मांडीवर बसलेला कृष्णही तिला दिसत होता. हा कसा शक्य आहे? एका मुलाच्या तोंडात संपूर्ण ब्रह्मांड. यशोदा थरथरू लागली. तिचं हृदय धडधडू लागलं. या दैवी दर्शनाने तिच्या मनाला व्यापलं. हा माझा बाळ नाही, हा स्वतः ब्रह्म आहे, हा विश्वाचा स्वामी आहे, हा आदिपुरुष आहे, हा सर्वाचा जनक आणि पालक आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. भीती नव्हती, भक्ती होती, विस्मय होता आणि अनंत प्रेम होतं. जशी ही अनुभूती आली तशीच ती अचानक विलीन झाली. कृष्णाने तोंड बंद केलं. पुढच्या क्षणी तो पुन्हा लाडका, नटखट बालक बनला. तो यशोदेचा चेहरा हातांनी धरून हसत म्हणाला, आई. यशोदेचं हृदय वितलं. ती त्याला छातीशी घट्ट धरून बसली. डोळे मिटत फक्त एवढंच मनात म्हटलं, माझा बाळ, तू कोण आहेस? जगाचा ईश्वर की माझा लहानसा मुलगा? कृष्णा तिच्या गालावर चुम्मा देत शांतपणे अलगद म्हणाला, आई, मी तुझाच आहे. आणि त्या एका वाक्याने आईचं मन शांत झालं. विश्व पुन्हा छोटं झालं आणि त्या छोट्या कृष्णाने तिचं संपूर्ण हृदय आपलं केलं. त्या दैवी दर्शनानंतर यशोदेच्या मनात एक सत्य कायमचं कोरलं गेलं. कृष्णा देव आहे, कृष्णा विश्वाचा अधिपती आहे, कृष्णा काळाचा स्वामी आहे. पण तरीही आईच्या मांडीवर बसला की तो तिचाच बाळ बनतो. ह्या दिवसाने यशोदेला आणि गोकुळाला समजलं, देव कितीही महान असला, कितीही अनंत रूपांचा धनी असला, तरी तो प्रेमासमोर नम्र होतो आणि आईच्या हातातील गोड स्पर्शापुढे स्वतःलाच विसरून जातो. यशोदेने त्या दिवशी जाणलं, हा माझा बाळ नाही, हा विश्वाचा अधिपती आहे.
पण तरीही माझ्याच मिठीत सुखानं शांत होणारा.